तर ही माझी मामाची मुलगी आहे आणि ती रील्स बघते आणि हा पण माझ्या मामाचा मुलगा आहे आणि तो गेम खेळतोय. तर चान्स भेटला आहे खूप मोठा गेम खेळायला, कारण मामी गेलाय वरती आणि तो अभ्यास सोडून गेम खेळतोय. विकी इकडे बघ, अभ्यास बाकी ना तुझा? मग केव्हा करायचा आहे? उद्या का? उद्या स्कूल नाही का? उद्या सुट्टी ना, म्हणून तेवढा निवांत बसलाय. आणि हिला तर अभ्यास बिलकुल नाही आवडत. मग तुला अभ्यास आवडतो का? बापरे, दाय नाही म्हणते. मग काय आवडतं? काय? इथं मी वरती टेरेसवर आली आणि यांची दोघांची खूप मस्ती चालू होती, दादूची आणि विक्कीची. दोघी एक आत्याचा मुलगा आणि एक मामाचा मुलगा खूप मजा मस्ती करत होते आणि मम्मी आणि मामीचं काहीतरी वेगळंच चालू होतं इकडे. पण ते पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागले आणि ते काय करत होते मम्मी आणि मामी ते पुढे तुम्ही नक्की बघा. काही काम नाही, खावा नाही, पिवा नाही. जरा हो की हे इथं खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी खूप उत्साहाने नारळ फोडत होते. पण पहिलं जे होतं ते खराब निघालं आणि ते खराब निघाल्यावर त्यांचं बोलणं आणि त्यांचं रिॲक्शन तुम्ही पाहिलंच असेल. आणि दुसरं फोडलं तर ते पण कोरडं निघालं. तर त्यांनी चटणी काय बनवली नाही पण खाऊन घेतलं. आणि इकडे मस्त सनसेट होत होता आणि टेरेसवरून खूप जास्त भारी व्ह्यू येत होता. आणि हे इथं मस्तपैकी चान्स मारून आज जिना टोपीवर चालले गेले आणि आम्ही त्यांना नाही जाऊ देत, कारण तिथे सपोर्टला काहीच नाही आहे. आम्ही त्यांना खाली बोलवलं आणि आता मला देवपूजा करायची आहे, कारण वाजले 7:15. चला आपण देवपूजा करून घेऊ. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा. आता पहिले तारक मंत्र लावून गेला आणि मग देवपूजा करायला बसेल. इथे माझ्या मावशीचा मुलगा आला होता आणि तुम्हाला आहे ना, मी तारक मंत्र लावत होते, तुम्हाला मागून चिडवत होता आणि हसत होता खूप जास्त. म्हणजे मी पण हसायला पाहिजे आणि हिचा ब्लॉग खराब व्हायला पाहिजे असं म्हणून मी जेव्हा केव्हा ब्लॉग शूट करते तेव्हा तुम्हाला हसत राहतो आणि खूप चिडवतो की तू अशीच रिकामी कामं करते. आणि त्यानंतर मी देवपूजा केली. देवपूजा केल्यानंतर मी कुळदेवीची, महाराजांची आणि ते जे खाली ग्रंथ आहे त्याची मी पूजा करून घेतली पहिले, कारण मी ग्रंथ वाचायचे पहिले कायम पूजा करून घेते. आणि ग्रंथ आहे गुरुचरित्र पारायणमधला 14वा अध्याय. त्या 14वा अध्यायाचं एक छोटं ग्रंथ भेटतं, ते मी कायम नित्यसेवेमध्ये त्याचं पठण करत राहते. आणि त्याचं पठण झाल्यानंतर मी एक पेल्यामध्ये पाणी घेऊन म्हणजे ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि आपला असा हात झाकून ते तारक मंत्र म्हणायचा. कायम असंच म्हणायचं तारक मंत्र आणि ते पाणी पिऊन घ्यायचं. नंतर मी माळजप करून घेतला, एक माळजप केला मी. आणि माळजप झाल्यानंतर मस्तपैकी नमस्कार वगैरे करून घेतला महाराजांचा. आणि आपण आता ब्लॉग इथंच एंड करूया. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.